गेल्या 3 आठवड्यांपासून सुरू असलेला मध्य पूर्वेतील संघर्ष आता थंडावण्याची शक्यता आहे। कारण एकच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी संबंधित युद्धाबाबत एक मोठी अपडेट दिली आहे। मध्य पूर्वातील सध्याच्या संघर्षाबाबत इराणशी सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितलं असून आता युद्ध पूर्णपणे संपुष्टात येण्याची शक्यता व्यक्त केली आहे। आता याशिवाय त्यांनी इराणच्या वीज प्रकल्प आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणारे सर्व हल्ले 5 दिवसांसाठी स्थगित केल्याची घोषणा केली आहे। ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे युद्ध आता हळूहळू का होईना शांततेकडे वळत असल्याचं संकेत मिळत आहे। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय की मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की गेल्या 2 दिवसांत संयुक्त राज्य अमेरिका आणि इराण यांच्यात खूप चांगली आणि सकारात्मक चर्चा झाली आहे। ही चर्चा मध्य पूर्वातील आमच्या संघर्षाचे पूर्ण समाधान काढण्याशी संबंधित आहे। या सखोल, विस्तृत आणि रचनात्मक चर्चेच्या वातावरणामुळे जी संपूर्ण आठवडाभर सुरू राहणार आहे, मी युद्ध विभागाला आदेश दिला आहे की इराणच्या वीज प्रकल्प आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणारे सर्व सैन्य हल्ले 5 दिवसांसाठी स्थगित करावेत। हा निर्णय सुरू असलेल्या बैठका आणि चर्चेच्या यशावर अवलंबून असेल। ट्रम्प यांच्या या पूर्ण कॅपिटल लेटर्समध्ये असलेल्या सोशल मीडिया पोस्ट नंतर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण आयोगाचे प्रवक्ते इब्राहिम रेजाई यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की लढाई सुरूच आहे आणि हा शत्रूसाठी आणखी एक पराभव आहे। ट्रम्प आणि अमेरिका पुन्हा एकदा पराभूत झाले आहेत। इराणकडून आलेली ही प्रतिक्रिया ट्रम्प यांना उत्तेजित करणारी आहे। इराणने हे स्पष्ट केले आहे की पडद्यामागे किंवा प्रत्यक्षरित्या अमेरिकेशी कोणतीही चर्चा झालेली नाही आणि ट्रम्प यांचे हे दावे पूर्णपणे खोटे आहेत। इराण हे पाऊल अमेरिकेने आपल्या समोर गुडघे टेकले असल्याचे सांगत आहे। या घडामोडींमुळे अमेरिकेच्या शेअर बाजारात मोठी उसळी दिसून आली असून इराणच्या शेजारील देशांमध्ये काही प्रमाणात दिलासा निर्माण झालाय। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका।